नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, काल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मातृवंदना योजनेचा दुसऱ्या खेपेच्या मातेचा फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला होता आणि तो ॲप्लिकेशनवर आपण कसा भरायचा आणि त्याच व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलं होतं की जर तुमचं लाभार्थ्यांचं FRS बाकी असेल तर ते कशा पद्धतीने करायचं. तर आजचा व्हिडिओ आहे की तुम्हाला FRS कसं करायचं. तर बघा, याच्यासाठी आपल्याला पहिले मातृवंदना ह्या योजनेच्या पोर्टलवर जायचं आहे. बघा, याच्यावर जायचं आहे आणि तुम्हाला FRS हे ॲपमधून करायचं आहे. पोषण ट्रॅकर ज्या पद्धतीने एक ॲप्लिकेशन आहे तशी मातृवंदनाची पण एक ॲप्लिकेशन आहे. आपल्या बहुतेक जणांना आता माहिती असेल, परंतु तरी उजळणी करते आणि व्यवस्थित सांगते म्हणजे जेणेकरून तुमचा कुठलाही गोंधळ होणार नाही. पण मातृवंदनेचं FRS करत असताना तुम्हाला एक व्हिडिओ केलेला होता, त्या माध्यमातून मी सांगितलं होतं की तुम्हाला आधी आधार फेस RD हे जे आहे हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. म्हणजे याच्यावर क्लिक करून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आता ते माझं ऑलरेडी डाउनलोड झालेलं आहे. तुमचा जर नसेल तर हे तुम्हाला आधी डाउनलोड करायचं आहे, तरच तुमच्या मोबाईलमध्ये त्या ॲपमध्ये FRSचं जे ऑप्शन आहे ते ओपन होईल, अन्यथा ओपन होणार नाही. आधी ते तुम्हाला आधार फेस RD हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर आता आपल्याला सुरुवात मी करते की आपल्याला जी मातृवंदनाची ॲप आहे तर ती इथून तुम्हाला ओपन करायची. डायरेक्ट तुमच्या याच्यात डाउनलोड आहे, तुम्ही ओपन कधीच करू नका. याच्यात देखील मातृ पोषण ट्रॅकरसारखे अपडेट येत असतात, त्याच्यामुळे कधीही तुम्ही कधी ओपन करा. तर ओपन करत असताना ही लिंक ओपन करायची आणि इथं तुम्हाला PMMVY ॲप ती इथं तुम्हाला ती क्लिक करायची आहे. इथे आपण पोर्टल ओपन करतो, पण आपल्याला आज काय करायचं आहे, आपल्याला आज ॲप ओपन करायची. तर मग ॲप आपल्याला ओपन करत असताना आपल्याला इथं याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज येतं. ह्या पद्धतीचं पेज आल्यानंतर आपल्याला ओपनवर क्लिक करायचं. म्हणजे सध्या अपडेट नाही, जसं आहे त्याच पद्धतीचं आहे. इथूनच ओपन करायची कधीही मातृवंदनाची ॲप इथूनच ओपन करावी, म्हणजे आपल्याला अडचण येत नाही. ओपनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. बघा, हे देखील मी फोटोवरून फोटो घेतलेले आहेत. ॲपचे स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही, त्याच्यामुळे मी फोटोवरून फोटो घेतले. त्याच्यामुळे थोडं जर तुम्हाला अडचण येत असेल तर थोडंसं झूम करून बघा, कारण फोटोवरून फोटो घेऊनच व्हिडिओ मी केलेला आहे. तर मग अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे आपला जो पासवर्ड आहे इथं फक्त कॅप्चा टाकावा लागत नाही. ॲपमध्ये कॅप्चा लागत नाही, पोर्टलवर तुम्हाला कॅप्चा टाकावा लागतो. तर बघा, व्हर्जन 1.1.5 हेच आहे सध्या तरी. हे तुमचं आहे का हे पण चेक करा, तरच तुमचा फॉर्म भरला जाईल. तर इथे आपल्याला ANGची सुरुवात करायची असते नेहमीप्रमाणे आणि आपल्याला त्याच्यानंतर 11 अंकी आपला सलग अंगणवाडीचा कोड टाकायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं जो पासवर्ड तयार केलेला असेल तो पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉगिनवर क्लिक करायचं आहे. इथपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती असेल, पुढचं मी सांगत नाही. त्याच्यानंतर आपल्याला OTPचं ऑप्शन येईल, OTP टाकायचं आणि त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट आता ॲप ओपन माझी झालेली तुम्हाला दाखवते. तर बघा, माझे 8 फॉर्म हे भरून झालेले आहेत. त्याच्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला FRS करायचं कुठं शोधायचं. तर बघा, आपल्याला खाली स्क्रोलिंग करत जायचं आहे. तर ते ऑप्शन खाली येतं. तर ते आपल्याला ते लाभार्थी FRSसाठी आलेलं आहे का, कधीही तुम्ही फॉर्म भरला तर ह्या 2-3 गोष्टी चेक करायच्या, म्हणजे जेणेकरून तुमचा जो लाभार्थी आपल्या परीक्षेकडे काय दिसत नाही. तर आधी आपल्याला बघा इथं चेक ही जे ऑप्शन आहे बघा, चेक फेशियल रिकग्नायझेशन थ्रो पोषण ट्रॅकर ऑफ प्री रजिस्टर्ड बेनिफिशियरी, म्हणजे तुम्ही जी लाभार्थी रजिस्टर केला आहे तर ती पोषण ट्रॅकरला जे आहे त्याचं FRS झालेलं आहे का. तर हे ऑप्शन इथं आधी चेक करायचं. इथं फक्त चेक करायचं आहे इथं तो लाभार्थी आलेला आहे का. तर आपल्याला ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पेज ओपन होतं. ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का बघा, इथं चेक फेशियल रिकग्नायझेशन थ्रो पोषण ट्रॅकर, या ऑप्शनला आपल्याला क्लिक की तुमचा हा जो लाभार्थी आहे फेशियल रिकग्नायझेशन ऑफ बेनिफिशियरी हॅज नॉट बीन डन सक्सेसफुली फ्रॉम पोषण ट्रॅकर, काइंडली डायरेक्ट द बेनिफिशियरी टू गेट फेशियल रिकग्नाइज डन थ्रो पोषण ट्रॅकर. म्हणजे आपल्याला ह्या लाभार्थ्याला आता FRS करायचे, ते आपल्याला आता मातृवंदना पोर्टलवरच करायचं आहे. कारण की कधी कधी आपल्या याच्यामध्ये FRS झालेलं असतं पोषण ट्रॅकरला, तरी देखील इथं ते दाखवत नाही. तर मग त्या लाभार्थ्यांचं आपल्याला FRS मातृवंदनाच्या ॲपवर करून घ्यावं लागतं. आता इथं आपल्याला फक्त चेक करायचं होतं. आता हे आपल्याला इथून आपल्याला बाहेर यायचं. याच्यासाठी आपल्याला कधीही ह्या ऑप्शनचा, म्हणजे हे जो ॲरो असतो तर ह्या ॲरोचा आपल्याला वापर करायचा. इथून तुम्हाला बाहेर यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्यासमोर अजून ऑप्शन येतील, थोडं स्क्रोलिंग करायचं आणि याच्यानंतरचं हे जे ऑप्शन आहे
ह्या ऑप्शनचा आता आपल्याला FRSसाठी उपयोग होणार आहे बघा. फेस ऑथेंटिकेशन ऑफ फ्री रजिस्टर बेनिफिशरीज हुज FRS फ्रॉम PT नॉट डन. म्हणजे ज्यांचं तुमचं FRS सक्सेस झालेलं नाही, डन झालेलं नाही, तर त्यांचं इथे तुम्हाला नाव दिसणार. मग तुमचे 1 लाभार्थी का 2 लाभार्थी, मात्र त्या मातांना तुम्हाला प्रत्यक्ष समोर बोलवायचं आहे. ते या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला कालच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की मी एक जी माता आहे ती 6 महिन्याची पूर्ण झालेली होती. 6 महिन्याची पूर्ण झाल्यानंतर मी तिचा फॉर्म भरला होता, कारण माझ्याकडे उदाहरण नव्हतं. मी त्या मातेला बोलून तिथल्या तिथे देखील FRS करू शकली असती, पण आपल्या काही भगिनींना अडचण होती की FRS कसं करायचं आणि कुठे शोधायचं. तर बघा इथे ते ऑप्शन आपल्याला येतं. इथं आल्यानंतर फेस ऑथवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मात्र क्लिक करायच्या आधी माता आपल्या समोर उभी असणं अनिवार्य आहे, रेंज असणं अनिवार्य आहे. 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यावर क्लिक केलं. याच्यावर क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर हे ऑप्शन येणार. आता हे फोटोवरनं फोटो काढलेले आहेत, हे ऑप्शन येणार. तर ह्या ऑप्शनमधून आपल्याला इथं तुमच्यासमोर प्रोसीड हे ऑप्शन दिसत आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. थोडक्यात ब्ल्यूची जी हे आहे तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर कॅमेऱ्याचं ऑप्शन दिसेल बघा. हे कॅमेऱ्याचं ऑप्शन दिसेल. इथं ह्या ॲरोला क्लिक केलं म्हणजे समोरचा कॅमेरा ओपन होतो. आणि समोरचा कॅमेरा ओपन होणं झाला म्हणजे आपल्याला जे आपण सेल्फी पण घेऊ शकतो आणि आपल्याला समोरचा पण घेता येईल. पण शक्यतोवर सेल्फी घेण्यापेक्षा लाभार्थीला व्यवस्थित करता येणार नाही, म्हणून आपण लगेच ह्या ॲरोला क्लिक करून समोरचा कॅमेरा हा ओपन होऊन जातो. अशा पद्धतीचं आलं तर त्याच्यानंतर मग लाभार्थ्याला आपल्याला अशा पद्धतीने त्या इथं उभं करायचं आहे. अगदी परफेक्ट, लक्षात ठेवा, अगदी परफेक्ट आपल्याला समोर उभं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर डोळे अगदी लावायचे आहेत. अगदी सेकंदामध्ये ही प्रोसेस होते, त्याच्यामुळे लाभार्थी आपल्या समोरच पाहिजे. तर ही प्रोसेस आपल्याला अगदी 1 सेकंदात होते. मग त्याच्यानंतर आपल्यासमोर हे बघा अशा पद्धतीचं ऑप्शन येतं. ह्या पद्धतीचं ऑप्शन आलं म्हणजे समजून घ्या ग्रीन टिक आली म्हणजे लगेच त्या जे लाभार्थ्याचं आहे ते FRSची जी प्रोसेस आहे प्लीज ब्लँक द कॅप्चर बघा. आपल्याला डोळे लाव करायचे. ती ग्रीन टिक आलं म्हणजे ते आपलं FRS होत असतं. मग ही ग्रीन टिक आल्यानंतर मग आपोआप होतं, आपल्याला काहीच करावं लागत नाही. ग्रीन टिक अगदी फटक्यामध्ये होतं. त्याच्यानंतर मग असा मेसेज येतो, ग्रीन टिक येते म्हणजे तुमचं जे FRS आहे हे सक्सेसच्या दिशेकडे आहे असा ग्रीन टिक. आता ही फोटोवरनं फोटो असल्यामुळे कदाचित तुम्हाला अंधुक दिसत असतील ताईनं, पण समजून घ्या, तुम्ही प्रत्यक्ष करणार तुमचं लक्षात येऊन जाईल. तर बघा अशा पद्धतीचं आपल्याला ग्रीन टिक येते. ही टिक आली तर त्याच्यानंतर मग हे ऑप्शन आपल्याजवळ येतं. हे ऑप्शन आलं म्हणजे समजून घ्या की तुमचं फेस इज सक्सेसफुली ऑथेंटिकेटेड. म्हणजे तुमच्या लाभार्थ्याचं जे FRS आहे तर ते 100% ऑथेंटिकेट झालेलं आहे, FRS झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग हे अगदी सेकंदात हे देखील इथून हा लाभार्थी निघून जातो. इथून निघाला म्हणजे समजून घ्या तुमचं त्या लाभार्थ्याचं FRS झालेलं आहे. आणि याच्यानंतर मग आपल्या परीक्षिका मॅडम यांना हा जो फॉर्म आहे हा दिसेल आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील तर ते व्हेरीफाय करतील. ही एक प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आणि दुसरी एक प्रोसेस पण लक्षात ठेवा की आपल्या मॅडमांना लाभार्थी का दिसत नाही, तर बघा त्याच्यासाठी पण तुम्हाला दाखवून देते की आता मी त्याचे स्क्रीनशॉट काढले नाहीत किंवा फोटो काढलेले नाहीत, परंतु कुठं जायचं हे सांगून देते. ज्या पद्धतीने आपल्याला FRSचं मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला हे देखील ऑप्शन चेक करायचं आहे बघा. हे देखील चेक करायचं आहे. चेक NPCI मॅपिंग स्टेटस ऑफ प्री रजिस्टर बेनिफिशरी याच्यावर क्लिक करायचं. जर इथे तुमचा लाभार्थी असेल तर तिथे त्याचं मॅपिंग करायचं, लगेच होऊन जातं. तर अशा पद्धतीने मातृवंदना ॲपमध्ये जर तुमच्या लाभार्थी जर याच्यासाठी तुम्ही कुठलाही फॉर्म भरला का लगेच तुम्हाला FRSचं पण चेक करायचं आहे आणि NPCI पण चेक करायचं ताईंनो, तरच तुमचे ते फॉर्म आपल्या मॅडमपर्यंत जातील आणि ते चेक करतील आणि जेणेकरून त्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल. अशा पद्धतीने माझ्या काही ताईंची मागणी होती म्हणून हा व्हिडिओ केला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ताईंनो अशी जी व्हिडिओ असतात तर हे व्हिडिओ आपल्या इतर ताईंना पण टाकत चला जेणेकरून आपलं काम पूर्ण होईल. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला याच्यानंतरची येणारी व्हिडिओ आपोआप दिसेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.